आणि आता बीड हत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीड हत्या प्रकरणासंदर्भातील जनाक्रोश मोर्चामध्ये फूट पडल्याचं चित्र आहे। आजच्या मोर्चाला भाजपचे आमदार सुरेश धस गैरहजर राहिले। मोर्चाला जाणार असं म्हणणारे सुरेश धस ऐनवेळी गैरहजर राहिलेत। धस यांच्या गैरहजेरीमागे आता आव्हाडांचं वक्तव्य असल्याची चर्चा आहे। अक्षय शिंदेने अत्याचार केलाच नाही, ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या, पोलीस एन्काउंटर फेक एन्काउंटर घडवून आणलाय। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा हा गंभीर आरोप आहे। बलात्काराचं प्रकरण आहे। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली। जितेंद्र आव्हाडांचं अक्षय शिंदेबाबतचं मोर्चामधील वक्तव्य आवडलं नाही। भाजपच्या सुरेश धस यांच्याकडून नाराजी व्यक्त। मधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही। नाही, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाहीये। सुरेश धसांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, माझ्या सूत्रांच्या आधारावर मी बोलतोय। जितेंद्र आव्हाडांचं सुरेश धस यांना उत्तर। मी नाही मागत ना, मला माझी भूमिका मांडण्याचा अधिकार मी मांडतो। त्यांना काय म्हणायचं असेल त्यांनी म्हणावं, मला काय त्याच्याशी ऑब्जेक्शन पण नाही आणि सजेशन पण नाही। सुरेश धस मनोज जरांगेंमध्ये वर्चस्वाची लढाई आहे असं समजायचं का? प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रश्न उपस्थित। की 10 वर्षे जरांगे पाटील असं धरायचं, जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या। जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारा सत्तेवरती बसवलेला आहे। वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचा ब्लँकेट घेतानाचा सीसीटीव्ही समोर आला। विष्णू साठेला अटक केल्यानंतर तांदळेकडून ब्लँकेट खरेदी। सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख रामदास आठवलेंच्या भेटीला। बीड प्रकरणावर रामदास आठवलेंनी माहिती जाणून घेतली। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, रामदास आठवलेंचं वक्तव्य आहे। न्नीच्या प्रकरणामध्ये आणि खुनाच्या प्रकरणामध्ये डायरेक्ट कुठे धनंजय मुंडेचा संबंध दिसत नाही आहे, परंतु आता राजीनाम्याच्या संबंधामध्ये नैतिकतेवर आधारून जर त्यांनी राजीनामा स्वतः दिला तर ठीक आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता अंबेजोगाई पोलीस उपाधीक्षकांकडे वर्ग। बीड पोलीस अधीक्षकांचे आदेश आहेत। महादेव मुंडेंच्या हत्येवरून वाल्मिक कराडसह मुलांवर गंभीर आरोप आहेत। परळीतील जगमित्र कार्यालयाची सूत्र अजय मुंडेंच्या हाती। वाल्मिक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडे। अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत।